नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. राज्यातलं सध्याचं राजकारण हे ढवळून निघालेलं आहे. सरकारचं काम करत आहे, पण कोरोना ज्वर इतका वाढलेला आहे की सरकारला एकीकडं कोरोनाकडं लक्ष द्यायचं आहे, संसर्ग कसा कमी होईल हे बघायचं आहे. त्याचवेळी इतर जे मुद्दे आहेत ज्यावरनं नाहक राजकारण चाललेलं आहे त्यावरनं वातावरण ढवळून निघालेलं आहे. प्रश्न असा आहे, जेव्हा कांदा निर्यातीसारखा प्रश्न उभा ठाकतो आणि रस्त्यावरती शेतकरी उतरतात तेव्हा विकासाचे प्रश्न, लोकांचे प्रश्न हे जाणवतात. त्याही प्रश्नांकडे विरोधक असू देत किंवा सरकार असू देत, दोघांनी बघायचं आहे हे लक्षात येतं. हेही लक्षात येतं की नाहक वाद आणि त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोप जे होतात ते केवळ वेळकाढू असतात. विरोधकांना विरोधकांचं काम करायचं आहे. सरकारला जे सत्ताधारी पक्ष सरकार चालवतात त्यांना सत्ताधारी पक्षानं प्रशासन राबवताना सरकार लोकांपर्यंत नेणं कसं गरजेचं आहे हेही उमगलं पाहिजे. यासाठीच आज आपण चर्चा करतोय भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी. दादा, या मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. एकीकडे सरकार म्हणतंय की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न सुप्रीम कोर्टात खितपत पडलेला आहे, जो तात्पुरती स्थगितीचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा झाला आहे तो अनाकलनीय आहे, आश्चर्यचकित करणारा आहे, असं जेव्हा मुख्यमंत्री किंवा राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणतात, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या एकूणच भूमिकेवरती ते शंका व्यक्त करतायत. ते थेट बोलत नाही कारण न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, पण या निर्णयात काहीतरी काळबेरं झालं असा संशय मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाणांनी व्यक्त केलेला आहे. रोख साहजिकच सत्ताधारी पक्षावरती जातोय केंद्रातल्या. आशिषजी, मला असं वाटतं की ही स्टेज जर आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेची आली असं सगळ्यांचं एकमत असेल तर ती फार चिंताजनक बाब आहे. आणि त्यामुळे न्यायव्यवस्था जी अतिशय त्रयस्थपणे निर्णय देत असते त्यावरचा असा आक्षेप त्यांनी घेतलेला नाही, पण तुम्ही अर्थ काढताय, तर त्यावरचा असा आक्षेप हा चिंताजनक आहे. मला असं वाटतं की हे नाचता येणं अंगण वाकडं झालेलं आहे की आपल्याला ही केस नीट मांडता आली नाही. दोनच मुद्द्याच्या भोवती केस होती. एक आहे की मराठा समाज मागास आहे की नाही, आणि मागास असेल तर 50%च्या वर द्यावं की न द्यावं. तर मागास आहे की नाही या विषयामध्ये घटनेच्या चौकटीतला मागास आयोग नेमला आणि त्या मागास आयोगाने अतिशय मेहनतीने मराठा समाज मागास आहे हे मांडलं, जे हायकोर्टाने मान्य केलं. जे मराठा समाज मागास आहे हायकोर्टाने मान्य केलं. तर मग तो अहवाल 2700 पाणी नीट अभ्यास करून सुप्रीम कोर्टापुढे मराठा समाज मागास कसा आहे, मागास आयोगाने कसं म्हटलं हे मांडायला पाहिजे. हे मांडण्यात आपण कमी पडलो. खरं म्हणजे हेही मांडायला पाहिजे होते की एकदा मागास आयोगाने एखादा समाज मागास म्हटला की तो डिबेटचा, चर्चेचा विषय असू शकत नाही. फक्त एकाच मुद्द्यावरती केस चालली पाहिजे, मग 50%च्या वर द्यायचं की नाही. तर त्याही विषयामध्ये ज्या केसचा वारंवार संदर्भ दिला जातो, इंदिरा स्वानी केसचा, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलंच आहे की जर असाधारण परिस्थिती निर्माण झाली तर 50%च्या वर जाता येईल. तर 32% समाज ज्यावेळेला मागास होतो त्यावेळेला तो मागास तर झाला, मग तो 50%च्या आत दिलं तर गावोगाव सामाजिक संघर्ष होतील. आणि म्हणून मग ही असाधारण स्थिती निर्माण झाली, कारण तो 2% 3% 32% आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये देता येतं, असाधारण स्थितीमध्ये देता येतं. ही असाधारण स्थिती निर्माण झाली हे पटवून देण्यात आपण अयशस्वी झालो. आणि मग आपलं अपयश झाकण्यासाठी काहीतरी काळ्या वेळा म्हणणं हे एकूणच या देशातल्या लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे असं मला वाटतं. ठीक आहे, पण मराठा आरक्षणाचा विषय हा फडणवीस सरकारच्या काळात मार्गी लागला होता. हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण वैध ठरलं होतं. टक्केवारी जरी आरक्षणाची कमी झाली असली तरी ते लागू झालं होतं आणि त्याचा फायदा हा मराठा समाजांच्या मुलांना झालाही होता. अचानक तात्पुरती स्थगिती आल्यामुळं आणि आता प्रकरण घटनापीठाकडे गेल्यामुळं या सरकारने काय केलं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून, विरोधक म्हणून तुम्ही काय सांगाल की सरकार कुठं कमी पडलं? सरकार कोऑर्डिनेशनमध्ये कमी पडलं, इच्छाशक्तीमध्ये कमी पडलं. हा एक आपल्या घरातला प्रश्न आहे आणि तो अतिशय सिरियसली लक्ष देऊन करण्याचा आहे असं कोणाला वाटलं नाही. आता असं आहे की एखादी केस जेव्हा चालते तेव्हा एखाद्या सिनियर मिनिस्टरने 2 दिवस आधी दिल्लीमध्ये जाऊन बसायला नको.
वकिलांची बैठक घ्यायला नको, वकिलांमध्ये मुद्दे मांडायला नको, अशी जी तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे की ज्यावेळेला 90 दिवस मुंबई हायकोर्टात केस चालली तेव्हा 90 दिवस रोज संध्याकाळी कोर्ट संपल्यानंतर मरीन लाईन्सला मी एक हॉल बुक केला होता, तिथे एक प्रति कोर्ट भरायचं. दिवसभरात कोर्टात काय काय झालं, कोणी कुठले कुठले मुद्दे मांडले, कुठे कमी पडलं, उद्या काय मांडले, 90 दिवस एक्झरसाईज चालला. परिणामी दिल्लीहून आलेले मुकुल रोहतगी असू देत, त्यांचे सहाय्यक पटवाली असू देत, त्यांचे सहाय्यक नाडकर्णी असू देत, महाराष्ट्रातले थोरात साहेब असू देत, साखरे साहेब असू देत, विनीत नाईक असू देत, स्वतः वेगळ्या संघटनांनी आणलेले वकील असू देत, त्या सगळ्यांचं एक ट्युनिंग होतं. आता मला एक सांगा की मी तुम्हाला दाव्याने सांगतो की आज ज्यांनी केस चालवले त्यांनी कुठल्या मुद्द्यांच्या आधारे मागास आयोगाने मराठा समाजाला मागास म्हटलं हे आजही सांगून दाखवा मला. 2700 पाणी जो रिपोर्ट होता तो इंग्लिशमध्ये झाला का, तो त्यांनी वाचला का, त्यांनी त्यातल्या नोट्स काढल्या का. आणि त्यामुळे वकिलांनाही दोष देण्यात अर्थ नाही. सरकार कुठे सिरियस होतं. ज्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार असं म्हटलं की घरून सुद्धा सरकार चालवत येतं, तर घरून का होईना व्हिडिओ कॉन्फरन्स किती वेळा केल्या वकिलांबरोबर की या विषयामधला क्रक्स कोणी समजून घेतला. वेगळ्या प्रकार म्हणजे आपल्याला अशी जी माहिती आहे की लास्ट बॉलवर मॅच आपण हरलो. ज्या वेळेला ज्याला आपण म्हणतो बॉडी लँग्वेजनी हे लक्ष द्यायला लागलं की ही घटनापीठाकडे जाणार, त्यावेळेला याचिकाकर्ते आक्रमक झाले. घटनापीठाकडे जाणार तर निदान स्टे द्या. त्यावेळेला तेवढ्याच आक्रमकपणे आपण हे म्हणायला पाहिजे होतं की बा तामिळनाडूला स्टे नाही, 10% आर्थिकला नाही, मग आम्हाला स्टे का. हे आपण आक्रमकपणे मांडण्यात जे घटनापीठाकडे गेलं तर ते तो आपला हेतूच होता की घटनापीठाकडे जाऊ दे, सविस्तर त्याच्यामध्ये थोडा वेळ मिळेल, पण स्टे मिळायला नको होता. तो स्टे न मिळण्यासाठी मला असं वाटत नाही की याचिकाकर्ते जेवढे आक्रमक झाले तेवढे आपण आक्रमक झालो नाही. याचं कारण यातली इच्छाशक्ती कमी पडली. 2019च्या निवडणुकीच्या तोंडावरती केंद्रातल्या भाजप सरकारनं EWS 10% आरक्षण जे दिलं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना 10% आरक्षण, घटनादुरुस्ती झाली संसदेमध्ये, निर्णय लागू झाला, आज त्याचे फायदे मिळत आहेत. ते सुद्धा प्रकरण घटनापीठासमोर आहे, पण संरक्षण मिळालेलं आहे. असं का होऊ शकत नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत. नाही, आपण समजून घ्या की केंद्राने 10% आर्थिक मागासलेल्यांना जे आरक्षण दिलं तेही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं. त्यात काही केंद्राने घटनेत बदल वगैरे काही केला नाही, कारण घटनेत बदल करण्याची आवश्यकताच नाही, कारण 50% अभाव करू नये असं घटनेत कुठे म्हटलेलंच नाहीये. त्यामुळे हा सिंपल डिसिजन आहे. जसं महाराष्ट्र शासनाने विधानसभा विधान परिषदेमध्ये मराठा समाजाला 12 आणि 13% रिझर्वेशन द्यायचा निर्णय केला, त्यात काही बदल केला का, कशामध्ये नाही बदल केला, काही आवश्यकताच नव्हती. तसं केंद्राने काही घटनेत वगैरे बदल केला नाही, कारण करण्याची आवश्यकताच नाही. केंद्राला ते अधिकार आहेत, ते अधिकार वापरून त्याने 10% आर्थिक मागासलेल्यांना आरक्षण दिलं. त्या अधिकाराला सुद्धा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेलं आहे आणि ते सुद्धा प्रकरण खंडपीठाकडे गेलं आहे. एकच त्या केंद्राची बाजू मांडणारा यात यशस्वी झाला की त्याला स्टे मिळू त्याने दिला नाही. त्यामुळे आपल्या राज्य शासनाचा हा अधिकार आहे, तो आपण बजावला. महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्टाने तो आपला अधिकार मान्य केला, सुप्रीम कोर्टाने तो अमान्य केला नाही परंतु खंडपीठाकडे पाठवलं. अमान्य केला नाही परंतु स्टे दिला. एवढा एकच क्रक्स जो झाला ज्यातून पूर्ण मराठा समाजाच्या तरुण तरुणीच्या आयुष्याचं वाटोळं झालं, तो क्रक्स आपल्याला संपवायला लागेल की तुम्ही कितीही दिवस याच्यावर चर्चा विमर्श करत बसा की हा 50% क्रॉस करण्याचा अधिकार सरकारला आहे की नाही, तोपर्यंत स्टे नका देऊ. बरोबर आहे, पण आता स्टे मिळालेला आहे आणि राज्य सरकार म्हणतंय की रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचं की वटहुकूम काढायचा, अध्यादेश काढायचा. याविषयी विरोधी पक्ष म्हणून भाजपची भूमिका काय. नाही, भूमिका जे काही सरकार मराठा समाजाच्या हितासाठी करेल त्यात आम्ही बरोबर आहोत, पण ते टिकणार आहे की नाही टिकणार आहे यावरचं आमचं मत तर मांडायलाच पाहिजे. त्यात ऑर्डिनन्स टिकणार नाही अशी जी तुम्ही समजून घ्या, अतिशय सोप्या शब्दात समजून घ्या की आपला कायदा हा महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये टिकलाय. मराठा समाज मागास आहे हे मागास आयोगाने मान्य केलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही नवीन ऑर्डिनन्स काढता त्यावेळेला ही जी पुंजी आहे, हायकोर्टामध्ये कायदा टिकला, मागास आयोगाने मराठा मागास म्हटलं, ही पुंजी तुम्ही घालून बसता. तुम्ही नवीन ऑर्डिनन्स केव्हा काढता, तुम्हाला सुप्रीम कोर्टातले केस मागे घ्यायला लागेल. तुम्हाला सुप्रीम कोर्टातला तुमचा कायदा जो
कायदा स्थगित नाही झालेला आहे, अंमलबजावणी स्थगित झालेला आहे. तो कायदा खारिज करायला लागेल आणि मग नव्याने ऑर्डिनन्स आणि 6 महिन्याच्या आत कायदा करायला लागेल. तुम्ही जर जुना कायदा खारिज करणार असाल तर केलेली सगळी मेहनत पाण्यात जाईल आणि त्यामुळे मला खात्री आहे की खंडपीठामध्ये आपण ही केस जिंकू. ती जिंकू असं असताना जर आपण तो खारिज करणार असतो, नवीन ऑर्डिनन्स करणार असतो की जर 2 मिनिटात स्टे होईल. नवीन ऑर्डिनन्समध्ये आपण काय म्हणणार? नवीन ऑर्डिनन्समध्ये आपण हेच म्हणणार ना की मराठा समाज मागास आहे, मराठा समाजाला 50% अभाव रिझर्वेशन द्यायला लागेल. ते जर कायदा मान्य नाही झाला किंवा स्टे झाला तर ऑर्डिनन्स कसं काय मान्य होईल? आणि तो ऑर्डिनन्स तर हायकोर्टात स्टे नाही होणार, डायरेक्ट सुप्रीम कोर्टात स्टे होणार. एखाद्या वेळेस माझी जेवढी कायदेशीर माहिती आहे, आशिषजी तुम्हाला जास्त माहिती असेल, एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीने हा अवमान सुद्धा होईल की अरे बाबा रे, आमच्याकडे तुमचा विषय आहे ना विचारार्थ, मग तो पहिला जो विचारार्थ आहे तो काढून घेऊन जा. ठीक आहे. ऑर्डिनन्स हे उत्तर नाही असं माझं मत आहे. पण सगळे आज संध्याकाळी बसणार आहेत, देवेंजी आणि प्रवीण दरेकरी त्याला जॉईन होत आहेत. त्या सगळ्या तज्ज्ञांनी कायदेशीर चर्चा करून योग्य तो निर्णय करावा. कारण आता जे काही कराल त्याचा खूप लॉंग टर्म परिणाम आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे खूप विचारपूर्वक हे केलं पाहिजे. माझं असं मत आहे की 10% आर्थिक मागासांचं आरक्षण हे मराठा समाजाला लागू करा. कारण मराठा समाज आता मागासी नाही आणि सवर्ण नाही असं हँगिंग झाला, हँगिंग हवेतला. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडे ही विनंती केली पाहिजे की जोपर्यंत आमचा स्टे उठत नाही तोपर्यंत 10% आर्थिक मागासाला आम्ही एलिजिबल नव्हतो त्यात आम्हाला एलिजिबल करा. ठीक आहे दादा, तुम्ही विरोधी पक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात. ज्या सवलती दिल्या, अनेकांचा आक्षेप असा आहे की भाजप विरोधी पक्ष नेते आशिष आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे विरोधी पक्ष म्हणून वागत नाही आहेत. करोना काळ असेल, इतर राज्यातले प्रश्न असतील, त्यावरती विरोधी पक्ष म्हणून सरकारला जसं धारेवर धरलं पाहिजे तसं धरत नाहीत. उलट विरोधी पक्षाला असं वाटतंय की पण महिन्या 2 महिन्यात सत्तेत येऊ, आपण जे सत्तेत येऊ असं जे तुमच्या मनात खल झालेला आहे त्याचा साईड इफेक्ट असा झालेला आहे की भाजप कठोर विरोधी पक्ष म्हणून, जनतेचा आवाज म्हणून रस्त्यावरती उतरत नाहीये असं अनेकांना वाटतंय. मराठा आरक्षण विषय संपला? हो, तो संपला. आता मी सरकारवर आलोय. बरं, आता सरकारमध्ये विरोधी सरकार आमचं येणार आहे हे तुम्हाला प्रेसवाल्यांना वाटतं, कारण तुम्हाला आमच्याबद्दल प्रेम आहे, तुम्हाला सारखं वाटतंय. हे बरं आहे, प्रसार माध्यमाच्या माती सगळं मारून आम्हाला वाटत विरोधी पक्ष मोका. आम्हाला असं वाटतंय नाही, आता जी फॅक्ट आहे ती तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हीच आधीपासून बोलताय की हे सरकार आंतरविरोधातून पडेल, आंतरविरोधातून पडेल, हे तुमचीच वाक्य आहेत. नाही, मग आता विश्लेषण करूया नको का? जी फॅक्ट आहे ती मांडूया नको का? ठीक आहे, मांडा फॅक्ट. प्रश्न काय बघा, तुम्ही अर्ध वाक्य नका घेऊ. प्रश्न असा निर्माण प्रश्न ऐका ना, प्रश्न तुम्ही उपस्थित करता पत्रकार की हे सरकार पडेल असं तुम्हाला वाटते का, किंवा हे सरकार तुम्ही पाडणार आहात का? बघा प्रश्न हा आहे. आम्ही त्यावर उत्तर काय देतो की हे सरकार आम्ही पाडणार नाही, कारण आम्ही अशा प्रकारचा घोडेबाजार करत नाही, आमचा त्याच्यावर विश्वास नाही. पण हे सरकार अंतर्विरोधामध्ये पडेल. आता ह्याच्यामध्ये पहिलं वाक्य आम्ही हे म्हणतोच आहेत ना की आम्ही हे सरकार पाडणार नाही, आम्ही हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यांच्या भांडणाने पडेल. हे एका सामान्य माणसाचं विश्लेषण आहे. पण म्हणून विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावायला आम्ही कमी पडलो नाही. ज्या काळात कोरोना आणि लॉकडाऊन होतं त्या काळात सुद्धा 12 लाख लोकांना, 12 लाख, तुमच्या सगळ्या प्रेसच्या टीमना विचारा आणि तुम्ही त्यावेळेला सगळ्यांनी चांगलं कव्हरेज दिलं. मेरा अंगण मेरा रणांगण हे आंदोलन जे आम्ही केलं की ज्यात सगळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आपापल्या घराच्या दारात आम्ही आंदोलन केलं. मग त्यात 50,000 कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही मागितलं. केसरी रेशन कार्डवाल्यांना रेशन द्या असं म्हटलं. रेशन कार्ड नसणाऱ्यांना ॲफिडेव्हिटवर ह्याच्यावर आधार कार्डावर रेशन द्या आम्ही म्हटलं. अशा कितीतरी गोष्टी गेल्या 6-8 महिन्यामध्ये कोरोनाचं संकट लक्षात घेऊन त्याचे नियम पाळून आम्ही केलेलं आहे. आता मंदिरं उघडण्याच्या विषयामध्ये दुमत असेल, परंतु ही लोकांची मागणी आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात पुन्हा सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून 10,000 मंदिराच्या समोर घंटानाद केला. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये गेले 3-4-5 दिवस कोण बोलतंय या विषयामध्ये? शेवटी विरोधी पक्षच आपली भूमिका मांडतोय आणि अतिशय क्लिअर मांडतोय की आता तुम्ही विरोधी पक्षांना चर्चेला बोलवताय,
पण ज्यावेळेला सुप्रीम कोर्टात केस चालली त्यावेळेला तुम्ही का नाही बोलवलं? का नाही देवेंद्रजींना असं म्हटलं की तुम्ही याच्यातले खूप अनुभवी आहात आणि तुम्ही जरा अशोक चव्हाण तुम्ही दर तारखेला 2 दिवस आधी जाऊन बसा. देवेंद्रजी आणि अनेक वकील दिल्लीतले चांगले मित्र आहेत, देवेंद्रजी गेले असते, बसले असते, या केसच्या अनुभवाच्या आधारे मांडलं असतं. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका बजावतो आहोत. आम्ही काय सरकार येण्याचे मनामध्ये मांडे खात नाही आहोत. ठीक आहे, प्रदेशाध्यक्ष भाजपचे हे सांगतायत, त्यामुळे पुढचे 2 महिने तरी किमान निघाले असं अनेकांना सरकारमधल्या वाटतंय. ठीक आहे, ही मी माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर प्रश्न असा आहे की कांदा निर्यात बंदी झाली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष विरोधी पक्षाचे काय म्हणतायत की राज्यानं कांद्याचा हमीभावाची जबाबदारी उचलावी. तुम्ही हे सांगत नाहीये केंद्र सरकारला की तुम्ही निर्यात बंदी कांद्यावरची उठवा, जेणेकरून आमचा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला दिलासा मिळेल. नाही नाही नाही, माझ्यावर तुम्ही अन्याय आशिषजी, तुम्ही माझ्यावर अन्याय करतात. मी 2 तासापूर्वी जे मांडलं ते पहिलं वाक्य असं मांडलं की केंद्राने कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी. ती उठवण्यामध्ये महाराष्ट्रातला देशातला कांदा मोठ्या प्रमाणावर बाहेर चाललाय, त्याच्यामुळे भारतामध्ये कांद्याचे भाव वाढतील आणि ग्राहकांना महागाई होईल. तर शेतकऱ्यांना, पहिलं वाक्य माझं काय आहे, कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी. दुसरं वाक्य माझं काय आहे की निर्यात बंदी उठवायचं नाही. याचं कारण कांदा गेल्या 2 महिन्यामध्ये, मागच्या वर्षी ह्या 2 महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट आणि जुलै मागच्या वर्षीचं, यावेळेला जेवढा गेला त्याच्या डबल गेला विदेशामध्ये, अशी आकडेवारी आहे. म्हणून तुम्हाला असं वाटतंय की भारतातला कांदा संपेल, कमी होईल, मग भारतातल्या कांद्याची किंमत वाढेल आणि ग्राहकाला कांदा महाग मिळेल असं तुम्हाला वाटत असेल तर निर्यात बंदी उठवायची नसेल तर शेतकऱ्यांना त्या निर्यात बंदीमुळे जो तोटा होतो तो केंद्राने आणि राज्याने दोघांनी मिळून अनुदान फॉर्ममध्ये द्यावा. तिसरा मुद्दा मी मांडला की कांदा महागला तर ग्राहकांना तो रेशन कार्डवर सबसिडाइज रेटमध्ये द्यावा. अशी माझी 3 वाक्य आहेत. माझ्यावर तुम्ही अन्याय करू नका. मी पहिलं वाक्य हेच म्हटलंय की निर्यात बंदी उठवली पाहिजे. ठीक आहे चंद्रकांत दादा, अन्याय करण्याचा प्रश्न नाही आहे. भाजप सत्तेतून विरोधी पक्षात गेलेला आहे, विरोधी पक्षातून सत्तेमध्ये येईल असं अनेकांना वाटतंय. तुम्ही सध्याच्या विरोधी पक्ष भाजपची स्थिती ओळखून घ्या. ही खूप वेगळ्या पद्धतीची आहे, कारण जी काही चर्चा राज्यभरात सुरू असते त्या अनुषंगाने मी तुम्हाला विचारतोय. म्हणून मी वारंवार या प्रश्नावरती भर देतो. उद्या तुम्हीच म्हणाल जसं ते 80 तासांचं सरकार आलं, प्रसार माध्यमांना काही कळलं नाही, याही वेळेस आशिष जाधव तुम्ही गाफील राहिलात, तुम्ही आमच्यावर लक्षच ठेवलं नाही, म्हणून तुम्हाला हे प्रश्न विचारावे लागतात दादा, म्हणून मी ते विचारतोय. बरं, देवेंद्र फडणवीस हा विषय घेऊया शेवटचा. ते बिहारला आता निवडणूक प्रभारी म्हणून गेलेले आहेत. यावेळेला आधी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, गुड. काय सांगाल, म्हणजे कसं सांगाल, काय सांगाल की कॅमेरे पाठवा राजभवनावरती? नाही आता असं आहे, हे जर तरच चाललंय ना. हा, तर जर असं काही घडलं तर मागच्या वेळेला जसं सांगितलं गेलं नाही, जर असं काही घडलं तर मागच्या वेळेला सांगितलं गेलं. फक्त एवढाच प्रश्न आहे की महाराष्ट्राला विश्वासात घेऊन काही करा. बरं दादा, शेवटचा प्रश्न जो कपाळ. येस हा शेवटचा प्रश्न. देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून गेलेले आहेत. ही निवड का झाली असावी? अनेकांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस यांना भाजपमधल्याच गटबाजीतून बिहारला जावं लागले की काय, की तिकडे तुम्ही तुमचा कित्ता गिरवा, थोडंसं महाराष्ट्रातल्या भाजपला वेगळं ठेवा, दादांना मोकळं काम करू द्या, असं काही आहे? नाही, असं आहे की देवेंद्रजींसारखे फिगर असे असतात की जे शिंकले तरी लगेच त्याची बातमी होते. अदरवाईज आमच्या संघटनेमध्ये ही पद्धतच आहे की वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये बाहेरचा एखादा अनुभवी माणूस प्रभारी म्हणून पाठवायचा. महाराष्ट्रामध्ये आले होते भूपेंद्रजी यादव, बहुतेक तुमचा 1-2दा परिचय झाला. ते आमचे अतिशय चांगले अखिल भारतीय सरचिटणीस आहेत. ते चांगले 2-3 महिने येऊन ते बसले. बिहारमध्ये देवेंद्रजीला पाठवलं, एक अनुभवी माणूस म्हणून. 5 वर्ष त्यांनी राज्य चालवलं. 5 वर्षापूर्वी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये राज्य आणलं. बिहारमध्ये थोडं युती, जागांचं वाटप हे सुद्धा थोडे अवघड विषय आहेत आणि त्यामुळे केंद्राने असं म्हटलं की बा अनुभवी माणूस गेला पाहिजे, तो या विषयामध्ये काही मार्ग काढेल. त्यामुळे आमच्याकडे ही पद्धतच आहे. आता मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अन्य राज्यातले लोक आले, महिना येऊन राहिले. आता आम्ही बिहारमध्ये जाणार, आमच्या अनुभवाप्रमाणे तिथे बिहारच्या सीट्स विजयी होण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे देवेंद्रजीने जाणं यात कुठलंही राजकारण नाही
आणि ते गेल्यामुळे आम्हाला मोकळीक मिळेल वगैरे ते असतानाही मोकळीक असते. ठीक आहे. शेवटचा प्रश्न दादा, नाही म्हटलं तरी प्रश्न बरेच आहेत. तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात. एकनाथ खडसेंचं काय? एकनाथ खडसे वारंवार बंड करतायत, तुम्हाला इशारे देतायत, वाकुल्या दाखवतायत. भाजप मात्र गप्प राहते. यावेळेस मात्र थोडं उलटं झालं. एकनाथ खडसे बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलले, तेही दिल्लीत जाऊन बोलले. मेसेज व्हेरी लाऊड अँड क्लिअर आहे. पण चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष म्हणून एकनाथ खडसे प्रकरणावरती बोलायचं टाळतात, असं का? नाही नाही, गेल्या 2-3 दिवसामध्ये मी खूप वेळा प्रश्न विचारल्यानंतर बोललो, आताही बोलतो की नाथाभाऊंचा जो गैरसमज आहे की त्यांना म्हणजे सापत्न्य भावाची वागणूक मिळाली असं नाही आहे. त्यांनाही त्या दाऊदची बायको संभाषण प्रकरणामध्ये 24 तासामध्ये देवेंद्रजींनी क्लीन चिट दिली. तो जो बोंगाळे ठोंगाळे कोण जो आहे त्याला अटक केली. त्याच्यानंतर MIDC विषयामध्ये सुद्धा झोटिंग कमिशन अपॉइंट करताना नाथाभाऊंना विचारलं गेलं की बा अशा प्रकारचा निवृत्त न्यायाधीश नेमणूक करायला लागेल तर काय करता येईल. तर ते म्हणाले की खुशाल आपली जी तशी रचना असेल घटनेची ती तर नेमा. त्या झोटिंग कमिशनच्या रिपोर्टनंतर नाथाभाऊंचा फार काही दोष नाही आहे म्हणून त्यातली क्लीन चिट दिल्यानंतर एक जण हायकोर्टामध्ये गेलाय आणि हायकोर्टाने सरकारला FIR दाखल करा असा आदेश दिलाय. आता हे सगळं वारंवार आम्ही नाथाभाऊंना सांगतो. परवा देवेंद्रजींनी आणखीन सोप्या शब्दात सांगितलं. मी काल परवाकडे ABP माझावर सांगितलं की अतिशय सोप्या शब्दामध्ये की देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की फार कमी वयामध्ये ते अशा एका उंचीवर गेले की ज्याने त्याने देवेंद्रजींवर म्हणजे ते म्हणतात ना की काही झालं की ते एखाद्या माणसावर तो ठपका येतो. यावर नाथाभाऊंशी बोलणं झालं आहे. आमच्यातल्या ज्यांचा अधिक संवाद आहे ते त्यांच्याशी बोलतायत की नाथाभाऊ तरीही एकदा बसून बोलूया. हे वारंवार तुम्ही प्रेसकडे का जाताय आणि यातून मार्ग निघेल. नाथाभाऊ आमचे नेते आहेत, ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना अशा प्रकारे एखादी गोष्ट बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही ते सगळं लवकरात लवकर नीट करू. चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही आत्ता एकनाथ खडसेंच्या भोसरी MIDCच्या प्रकरणावरती जी माहिती दिली ती महत्वाची आहेच, पण जी तुम्ही टाळताय भाजप म्हणून ती अधिक महत्वाची आहे. ती माहिती कदाचित माझ्याकडे असू शकते कारण ते प्रकरण मी सुद्धा खूप क्लोजली फॉलो केलेलं आहे. झोटिंग कमिटीचा अहवाल अजूनही पब्लिक डोमेनमध्ये आलेला नाही. किंबहुना तो परस्पर हायकोर्टात गेला असेल आणि हायकोर्टाने FIR दाखल करा असं म्हटलं असेल, तो भाग वेगळा आहे. विधिमंडळाच्या पटलावरती झोटिंग कमिटीचा अहवाल का आला नाही? ॲक्शन टू बी टेकन रिपोर्ट आला असता तरी चालला असता. तो ज्या अर्थी टाळण्यात आलेला आहे त्या अर्थी झोटिंग कमिटीच्या अहवालात एकनाथ खडसे दोषी असू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या सरकारने झोटिंग कमिटीचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावरती मानला नाही, पब्लिक डोमेनमध्ये आणला नाही. आता तुम्ही सांगताय की हायकोर्टात तो गेला. हेच तर कारण आहे ना, म्हणून ते कदाचित अडकले असतील आणि त्यांना माहीतच नसेल की झोटिंग कमिटीच्या अहवालात त्यांना दोषी धरलं असेल. भाजपही त्यांना सांगत नाही. नाही नाही नाही, मुळात अशा प्रकारचा एखाद्या चौकशीचा अहवाल हा सभागृहाच्या पटलावर ठेवलाच पाहिजे आणि तो पब्लिक डोमेनमध्ये टाकला पाहिजे अशा प्रकारचं काही कंपल्शन नाही. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत काही ना काही निर्णय करण्याचे. त्याप्रमाणे त्यांना क्लीन चिट दिल्यानंतर हायकोर्टामध्ये एक रीट दाखल झाली आणि त्या रीटमध्ये हायकोर्टाने असं म्हटलं की बा तुम्हाला FIR दाखल करावा लागेल. त्याप्रमाणे FIR दाखल झालेला आहे आणि त्या सगळ्या केसचा निकाल लागायचा आहे. ठीक आहे, त्या केसचा निकाल लागस्तोर किंवा लागेपर्यंत एकनाथ खडसे यांना पूर्ण क्लीन चिट भाजपकडनं नाही असाच त्याचा अर्थ निघतो, बरोबर? असा बिलकुल अर्थ निघत नाही. याचं कारण मी पहिलं वाक्य काय म्हटलं की देवेंद्रजींनी ॲज अ मुख्यमंत्री त्यांना क्लीन चिट दिली आणि त्या क्लीन चिट दिल्यानंतर एक याचिकाकर्ता हायकोर्टात गेला. त्या याचिकाकर्त्याच्या हायकोर्टाच्या याचिकेवर हायकोर्टाने FIR दाखल करायला सांगितला. पण आमच्या दृष्टीने नाथाभाऊ या दाऊदच्या प्रकरणात असू देत किंवा अन्य कुठल्या विषयामध्ये दोषी नाहीत आणि त्यामुळे ते आमचे नेते आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. आता मुद्दा राहतो मग त्यांना तिकीट का नाही दिलं वगैरे वगैरे या विषयामध्ये मी मागच्याही तुमच्याच एका इंटरव्ह्यूमध्ये मांडला आहे की
किंवा अनेक वर्ष एखादी गोष्ट दिल्यानंतर अशी एक स्टेज येते पक्षामध्ये की तुम्ही आता जरा मार्गदर्शक म्हणून काम करा, तुम्ही आता सगळ्यांचे पालक म्हणून काम करा, तुमच्याकडे तुमच्या मुलीला तिकीट दिलं होतं, तुमच्या सून आता खासदार आहे, वहिनी महानंदा डेअरीवर आहे, तुमची मुलगी जी विधानसभेला पडली ती जिल्हा मध्यवर्ती बँकेला आहे, आता तुम्ही जरा मार्गदर्शक म्हणून काम करा, असं होऊ शकतं. म्हणजे मग ते दोषी आहेत म्हणून तिकीट दिलं नाही असा काही मुद्दा नाही. बरं ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न. माझं कार्यालय मला सांगतंय की दादांना हे विचारा, दादांचं पण मत असू शकतं ना. म्हणजे इतर भाजपचे नेते कंगना राणावत प्रकरणापासून हात झटकतायत, पण प्रदेशाध्यक्ष काय म्हणतायत? दादा, कंगना राणावत मनालीवरनं मुंबईत येते, Y+ सिक्युरिटी घेऊन येते, मुंबईत 4 दिवस राहते, ट्विटरवरनं शेरेबाजी, इशारे, धमकी देते, महाराष्ट्राचा अपमान करते, शिवरायांच्या फोटोचे सुद्धा ती विडंबन करते, त्याकडं फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही म्हणून तोही वाद पेटला नाही, हे आधीच सांगतोय. एवढं झाल्यावरती ती राज्यपालांना राजभवनावर जाऊन भेटते, तिथं सुद्धा तिला रॉयल ट्रीटमेंट दिली जाते, त्यानंतर ती कुणालाही न सांगता परत विमानमार्गे मनालीला परत जाते, तिकडनं पुन्हा ती धमकीवजा इशारे ट्विटरवरनं देते, भाजप काहीच बोलत नाहीये. भारतीय जनता पार्टीने कंगनाच्या कुठल्याही स्टेटमेंटचं समर्थन केलं नाही. आशिष शेलारने इमिजिएट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, आमचा मुद्दा एवढाच आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवाजी महाराजांनी आम्हाला महिलेचा आदर करणं शिकवलं, एका महिलेच्या मागे किती लागायचं, ती अनुपस्थित असताना तिचं कार्यालय तोडायचं का, तिला असुरक्षित वाटेपर्यंत स्थिती निर्माण करायची का, एवढाच मुद्दा आहे. मग तुम्हाला आता वेळ असेल तर तुम्हाला काय माहित नाही असं नाही आहे, पण शेवटी सुरुवात कुठून झाली तर एक सोशल मीडियावर एक चित्र आलं की ज्याच्यामध्ये शेण बीन दाखवलं आणि त्याच्यामध्ये कंगना असं लिहिलं. त्यांनी कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांकडून तिला उत्तर असं आलं की तिथे नाव काय, तुझं फोटोच असायला पाहिजे होता. यावर चिडून तिने म्हटलं वगैरे, पण त्यात मला जायचंही नाही, कारण नाही, हा महत्वाचा विषय आहे. कारण नाही, आमचा हा आम्हालाही माहिती नाहीये की एक आणि महिला, भाजपच्या प्रदेशाध्यक्ष सांगतायत. दादा, तुम्ही सविस्तर बोला या विषयावरती. तुम्हाला सगळं माहिती आहे. बरं ठीक आहे, पण आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं सगळं माहिती आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की कंगनाच्या कुठल्याही वाक्याशी नाही, पण मला एवढं पुढे आहे, तो सूचक बोललेलंच बरं असतं. बरं, माझं एवढंच म्हणणं आहे की कंगनाच्या कुठल्याही वाक्याशी आम्ही सहमती दर्शवली नाही. आम्ही एवढंच म्हटलं की एका महिलेच्या मागे, मी तर मध्ये एकदा शब्द लांडगा म्हटलं, लांडग्यासारखं मागे लागणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि म्हणून समजा त्याला केंद्राने Y+ सिक्युरिटी दिली असेल वगैरे वगैरे, राज्यपाल काय कोणालाही या म्हणतात, बसा म्हणतात. हो, हा आता अलीकडे सिरस्ता झालेला आहे. तुम्ही गेलात तर तुम्हाला नाश्ता पण देतील. अलीकडे म्हणजे ते अनेक पत्रकारांकडे गणपतीला पण जातात. राज्यपाल आधीचे थोडेसे कडक होते. हे कोण राज्यपाल राज्यपाल हो, अनेकांकडे गणपतीला सुद्धा जातात. मागच्या वर्षी गेले होते, या वर्षी करोनामुळे गेले नसतील कदाचित. अहो, हे राज्यपाल हे एका राज्याचे विरोधी पक्षनेता होते. राजकारणात राहून त्यांना लोकांशी रिलेशन निर्माण करणं माहिती आहे. ते उद्धवजींच्या घरी जेवायला गेले, अनेकांच्या भुवया उंचवल्या की राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जायचं नसतं. ते म्हणाले काय को मेरे बेटे जैसा है, उसने बुलाया मैं जाऊंगा. अशा प्रकारचे ते राज्यपाल असल्यामुळे उद्या तुम्ही म्हणालात की सुबह नाश्ते पे राहू, तुम्हाला बोलवतील बघा, लावा फोन. त्यामुळे त्यांनी कंगनाला बोलवलं, चहा पाजला आणि तिची प्रेमाने विचारपूस केली. हा त्यांचा स्वभाव आहे. बरोबर आहे. राजभवनावरती जाऊन वार्तांकन करत असताना चहा पिणं वेगळं आणि खास अपॉइंटमेंट घेऊन जाऊन त्यांच्यासोबत बसून चहा पिणं वेगळं आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तेही करू. आता तेवढंच बाकी राहिलंय. दादा, काय बाकी राहिलंय? म्हणजे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना भेटणं का सगळेच त्यांच्याकडे जात आहेत, त्यांचीच मुलाखत घ्यावी असं वाटतंय? नाही, तुम्ही काय म्हणालात की राज्यपाल घ्या मुलाखत, ते देतील. फार बोकळे चाकडे आहेत, रिझर्व नाही आहेत, देतील तुम्हाला मुलाखत. ठीक आहे दादा, तुम्ही वेळात वेळ काढलाय आणि सविस्तर उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील हे सविस्तर बोलतात, मोकळं ढाकळं बोलतात, किंबहुना हातचं राखून काही बोलत नसल्यामुळं त्यातनं पुन्हा वाद निर्माण होतात. एक प्रश्न राहिला आहे, पण तो नंतरच्या मुलाखतीसाठी मी ठेवलाय.
कारण देवेंद्र फडणवीस झाले, एकनाथ खडसे झाले, शरद पवार राहिले. पुढच्या मुलाखतीसाठी तो विषय आपण बाजूला ठेवूया. आज इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.